सुनील बोर्डे, रिक्षाचालक मला युनियनचा अध्यक्ष. मला 30 वर्ष झाले मी इथे अध्यक्ष आहे. 2-3 महिन्यापासून काही लोक इथे आपल्या विरुद्ध काहीतरी खोटी बातमी पसरून आपल्या ऑफिसवर हल्ला करायचा प्रयत्न, ऑफिसमध्ये घुसून माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न काही गुंड प्रवृत्ती लोक करत आहेत. तसेच माझ्या ऑफिसचे काच फोडली आहे, माझ्या दरवाजाची काच फोडली आहे, माझ्या ऑफिसमध्ये येऊन जे महापुरुषांचे फोटो होते ते तोडलेले आहे. असे सर्व प्रकार ती लोक करत आहेत. त्यांचा उद्देश काय हे ती लोक समोर येऊन बोलत नाही. फक्त हे अशा प्रकारचे फालतू अटॅक फक्त करत आहे आणि तेही कोणी नसताना हे अटॅक करत आहे. रात्रीच्या रात्री ह्या गोष्टी करत आहे. तर ह्याबद्दल आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार देऊनही अजूनपर्यंत कुठलीही दखल घेतलेली नाही आहे. FIR नोंदवलेलं आहे, पण ह्याच्या पुढचं अजून त्यांना अटक करायचं आहे केलं आहे की नाही केलं आहे ह्या गोष्टी पूर्णपणे काय आम्हाला पर्यंत कळलेलं नाही. यांच्यावर कुठले तरी गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि त्या गुन्ह्याच्या आधारे त्यांना अटक झाली पाहिजे. परंतु आम्ही वारंवार सांगून पण इथे त्या गोष्टी होत नाही आहे. पोलीस प्रोटेक्शन मला मिळत नाही आहे. त्यामुळे मी हतबल झालेलो आहे आणि हतबल होऊन मी माझ्या परीने जे काही पोलिसांना गुन्हे दाखल करायला सांगितले ते मी फक्त माझ्या गुन्हे दाखल करू शकतो. बाकी मी काही करू शकत नाही. त्यामुळे याचा फायदा हे लोक घेत आहेत आणि लवकरात लवकर पोलिसांनी याच्यावर दखल घेतली पाहिजे हेच माझं म्हणणं आहे.